नतमस्तक करूया, प्रभूचा धावा करूया, त्याला हात मारूया, आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश पिता परमेश्वर ते बापा, आज या शाबात प्रभारी प्रभावपणाच्या या शाबात रविवारी आम्ही तुझ्या चरणाजवळ तुझ्या लेकरांनी तुझ्या देशासनासमोर तुझ्या नावात एक कुटुंबीय नात्याने एकत्रित येऊन गीत गाऊन तुला धन्यवाद दिलेला आहे. ज्या गीतांच्याद्वारे आम्ही तुझी स्तुती आणि आराधना केली, आमचा विश्वास आहे निश्चित अर्थाने स्तुती आणि आराधना प्रभू तू मान्य केलीस, आणि आता त्याच विश्वासाने आम्ही वचनाकडे येत आहोत. प्रार्थना करतात वचन समजणारा मन आम्हाला दे, वचन समजणारा अंतःकरण आम्हाला दे, ऐकणारे कान तू आम्हाला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे आमच्या ज्ञानाचे अक्ष प्रकाशित कर, आणि उद्या प्रभू तुझी होती आणि आम्हा सर्वांचा रास, आणि म्हणूनच पुन्हा एकदा जसे आहोत तसे आम्ही आम्हा प्रत्येकाला तुझ्या आदराने स्वाधीन करत आहोत, पण तुझ्या नावाला मान महिमा करून राहता आणि तू पुढे सदा सर्व काळ करत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या समोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणतो ऐक. देवाच्या नावाला पुन्हा एक वार मान महिमा आणि गौरव देऊया, त्याची स्तुती करूया, तसे उपकार त्याचे आभार करूया. आता जमिनी गाणी ऐकलीत आणि तिन्ही गाणी ख्रिस्त जन्मोत्सवावर होते. प्रत्येक कुटुंबामध्ये आता नाताळाची तयारीला सुरुवात झालेली आहे. आमच्यासाठी मोठा आनंद हाच आहे की आमच्यासाठी कोण जन्मलाय, तारणारा तो ख्रिस्त प्रभू आहे, आणि त्याची आणि त्या आगमनाची तयारी करत असताना, वाटचाल करत असताना नाताळाच्या आधीचे 4 रविवार जे असतात ते प्रभू आगमनाचे असतात. ऍडव्हेंट संडे म्हटले त्याला. आज सध्यातला हा पहिला रविवार आहे, आणि पण ही तयारी करत असताना आम्ही आमच्या अंतःकरणाची आणि आमच्या मनाची देखील खऱ्या अर्थाने तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. मला असं म्हणायचं नाही किंवा बाकीची पण तयारी करायची नाही, कारण केलीच पाहिजे. आनंद आहे, आणि हा आनंद आम्ही नाही साजरा करणं तो ओके. आणि तयारी करत असताना आम्ही आमच्या जगीन तयारी बरोबर खऱ्या अर्थाने किती अंतःकरणाची आणि किती आमच्या मनाची देखील प्रियाने तयारी करत आहोत. ज्याप्रमाणे वचन आम्हाला बोध करते की पहिल्यांदा ताटवाटी जी आहे ती ताटवाटी कुठून साफ कर, बरोबर, म्हणजे ती आपोआप बाहेरून साफ होईल. आता आमचं कसं, आमचं उलट आहे. आता आम्ही आमची स्वतःची बाहेरून तयारी करत आहोत. तशी आम्ही आमच्या मंदिराची किती चांगली तयारी केली, अजून करत आहोत. नाही असं नाही करायची. नाताळ येऊपर्यंत 1 तारखेपर्यंत ही तयारी चालूच राहणार नाही असं नाही. परंतु देवाचं वचन आहे की तुम्ही सर्व कशा चुना लावलेल्या कबरीप्रमाणे आहात, की जी कबर वरून कशी आहे, पांढरी शुभ्र आहे, परंतु आतून मात्र दुर्गंधी आहे. मागील आठवड्यामध्ये आम्ही काही 2-3 आठवड्यापूर्वी आता संदेश ऐकलं होतं, आणि तो संदेश होता की परमेश्वराचं पाहणं हे मानवासारखं नाहीये, कारण मनुष्य हे बाह्य स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर मात्र अंतःकरण अंतर्याम पाहतो. आणि त्या ठिकाणी शमूएलाच्या त्या पुस्तकामधून आम्ही पाहत असतो, त्याच्या उंच काठीवर जाऊ नकोस,
मी त्याला नापसंत केलेलं आहे. ख्रिस्ताने आम्हाला पसंत केलं नाही. पण या दिवसातून आम्ही जात असताना प्रभू आगमनाकडे आम्ही वाटचाल करत असताना आजच्या पहिल्या शब्दात प्रभू एकत्रित असताना ते संदेश आहे, शांतीचा संदेश आहे, प्रीतीचा संदेश आहे. हे संदेश आम्ही आता या संपूर्ण महिनाभरामध्ये ऐकणार आहोत. ते ऐकत असतानाच आम्ही पण स्वतःची किती तयारी करत आहोत. शांती, आनंद, लांबासाठी मोठा आनंद काय तर दाविदाच्या नगरात तो ख्रिस्त प्रभू आहे. एका कोणा शहरामध्ये तू पाहत होतो काय सुरुवात तयारी चालली. ते दुकानामध्ये पाहिलं ते खरेदी करायला आलेले लोक, वस्तू, गव्हाणीचं सामान, एवढी सगळी तयारी करत असताना आम्ही आमची स्वतःची खऱ्या अर्थाने किती तयारी केली हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून म्हटलंय पहिल्यांदा ताट वाटीची ती पुढून साफ कर, ती आतून साफ कर, म्हणजे ती आपोआप बाहेरून काय होईल ती साफ होईल. नाही तर ते पुन्हा मी नेहमी ती जाहिरात घेतो तर जाहिरात घेत नाही, सांगत असतो उदाहरण ओके नाही, उठा उठा ओके नाही, सकाळ झाली काय उठा उठा, कशाची वेळ झाली, हा मोठी स्नानाची वेळ झाली, उठा उठा मोठी स्नानाची. ते जाहिरात केली, चला हे हा साबण आहे उठा, त्यांच्या त्या सणाची जाहिरात केली आणि का तर या सणाला हा साबण लावा, याने आंघोळ करा, वेगवेगळ्या साबणाच्या जाहिराती, वेगवेगळ्या उठण्याच्या जाहिराती. तसं आम्ही आमच्या ख्रिस्त जन्मोत्सवाकडे वाटचाल करत असताना आम्ही पण जी तयारी आहे ठीक आहे, जगिक तयारी. आणि असं म्हणत नाही पुन्हा सांगतो नाही तुम्हाला आमच्या बाळाकडे सांगितलं तू काही करायचं सगळी करा, जगिक तयारी करा, कपडे घ्या, काय 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 सगळी खरेदी करा, पण त्याच्याच बरोबर अंतःकरणाची अंतःकरण रूपी गव्हाण जी आहे ती सजवा. मी काल जे पाहिलं की प्रत्येक चर्चेस मध्ये ते गव्हाण तयारी करायची तयारी चाललेली होती. काल मी सकाळी 9 वाजता ओल्डहॅम चर्चला होतो पुण्यामध्ये, जवळजवळ 10-10:30 पर्यंत ओल्डहॅम चर्चला होतो. काय ते तरुण मुलं मुली सकाळी 8ला चर्च मध्ये नाताळाची तयारी. एक साइडला ते बाहेर तरुण मुलं मुली ते काय काय त्यांनी ते प्रोग्राम बसवले त्याची प्रॅक्टिस, दुसरीकडे महिला मंडळ बघा. ते सकाळी 7 वाजले तर शहरामध्ये आत्ताच तयारीला लागले लोक. आज त्या मानाने आम्ही खऱ्या अर्थाने किती तत्पर आहोत. आता मला असं म्हणायचं की आम्ही तत्पर नाही, ते झालं शहरात चालतच, पण आम्ही पण तयारी करत नाही असं. पण ही तयारी करत असताना जसं मी म्हणलं जगिक गव्हाण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आता पाहायला मिळेल गेल्यानंतर सजवतात क्रिसमस ट्री गव्हाण. हे किती आम्ही आमचे रिट्रीट होतं मध्यंतरीच्या या आठवड्यामध्ये आणि ते जे आम्हाला शिकवायला आलेले जे टीचर होते त्यांनी एक प्रश्न केला की तुम्हाला याच्यातून काय शिकायला आणि पालक लोक जे आहेत त्यांना काय अडचणी निर्माण होतात सेवेतल्या आणि अधिकाऱ्यांच्या. आणि त्याने वेगवेगळे एकाने उभा राहिला नाही, म्हटलं काय सांगायचं नाही. ते अडचणी अशा पाळीव प्राण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रार्थना करावं लागतात, अशा पण प्रार्थना असतात. आणि ते जे टीचर होते त्यांनी त्याला दुजोर ठीक आहे ना, त्यांनी एकच त्याच्या काय सांगितलं, आमच्या ख्रिस्ताचा जन्म सुद्धा हा काहीच्या गोठ्यात झालेला आहे, तिथे सुद्धा प्राणीच होते नाही असं नाही, आणि ते पाळीव प्राणीच होते, गाय बकरे वगैरे ते सुद्धा. बघा तयारी किती आम्ही आमच्या मनाची. आज आम्ही ब्रह्मचर्य विधीकडे पण येत आहोत,
प्रार्थना पण केली ना, मी मेषाकडे येत असताना आम्ही आमच्या अंतःकरणाची आणि आमच्या मनाची खऱ्या अर्थाने तयारी करणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. आज ख्रिस्त जो आहे तो ख्रिस्त कुठे जन्माला येण्याची गरज आहे. ख्रिस्त ठीक आहे 2024 वर्षापूर्वी आम्ही म्हणतो आला, या जगात आला, त्याने 3.5 वर्ष काम केलं, त्यानंतर वधस्तंभावर गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, ओके नाही, तिथून पुढे त्याचं स्वर्गारोहण झालं, ठीक आहे, सर्व गोष्टी आम्हाला संदेश पासून माहिती आहे. पण आज खऱ्या अर्थाने ख्रिस्त आमच्या मध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये जन्माला येण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने ती शांती, जे संदेश शांतीचे आहेत, ममतेचे आहेत, आनंदाचे आहेत, ते 4 रविवारचे, त्यातली ती शांती आज आमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याला शांतीचं काय म्हणतील? अधिपती म्हणतील. आता आमच्या लोकांकडे जर पाहिलं तर आज सकाळी इथे कुठे ऐकलं माहित नाही, पण कोणीतरी बोलत होतं, मी असं ऐकलं, इकडे नसेल कदाचित, पण ख्रिस्ती लोक हे खूप काय असतात, शांतता प्रिय असतात. ही साक्ष आहे ख्रिस्ती लोकांची. कुठे जरी गेलं तरी, कुठे जरी गेलं, एक साक्ष आहे. ख्रिस्ती लोक कशा आहेत? शांती प्रिय आहेत. आता हा पण मोठा विचार करणं गरजेचं, खरंच ख्रिस्ती लोक शांतीप्रिय आहेत का नाही, हा मोठा प्रश्न. हे झालं, इतर लोक साक्ष देतात आमच्याबद्दल, इतर लोक आमच्यामध्ये ख्रिस्ताला पाहतात तर ते साक्ष देतात, हे ख्रिस्ताचे आहेत, ते ख्रिस्ताने जसं सोसलं तसे सोसणारे आहेत, त्याचं अनुकरण करणार. पण काय आम्ही खरंच ते अनुकरण करतो का? म्हणून म्हटले आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये जन्माला येईल. त्या दारात ते गोठा तयार करून त्याचं दर्शन घेत बसण्यात काय मजा नाहीये. अजून लहान लोकांना बघायला ना का आम्ही कसं केलंय, अरे हे माझं अंतःकरणात काय इथं ख्रिस्त आहे का नाही, दिसतोय का नाही बघते. म्हटले आपले वस्त्र नाही, आपलं हृदय फाडा, तिथे दिसलं पाहिजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त तुमच्या वागणूक दिसला पाहिजे, येशू ख्रिस्त तुमच्या चालण्यात दिसला पाहिजे, येशू ख्रिस्त तुमच्या प्रत्येक गोष्टीत दिसला पाहिजे. म्हणून म्हटले ख्रिस्ताचे अनुयायी व्हायचं असेल तर ख्रिस्त जसा वागलाय चाललाय त्याप्रमाणे आम्ही देखील ते आमच्या आचरणात आणलं पाहिजे. त्याचे ते सर्व ज्या गोष्टी तुम्ही केल्या ते किती करतो आम्ही? इकडे आमचं आरे म्हटलं की तिकडे लगेच कार्य असतंय, ओके नाही. आणि येशू ख्रिस्ताला शांतीचा अधिपती, त्याचे हाल केले, खेळे ठोकले, तोंडावर थुंकले, चापकाचे फटके मारले, तरी म्हणते बापा यांना क्षमाच कर. तरी काय करते त्यांना कळत नाही. आमचं उलट असतं. आणि कित्येक वेळेस पाळत बोलायला लागले की पाळकालाच दोष द्यायचा. हे पण आहे. मग काय ख्रिस्ती मंदिरात बसायचं, सेवा कशी करायची, सेवेत काय अडथळे येतील याच्यावर पण होता आम्हाला 3-4 दिवसात. कसे देवाचे आशीर्वाद आहेत. म्हणून ख्रिस्त जन्मोत्सवाकडे आम्ही येत असताना बघा त्या ख्रिस्ताकडे त्याने काय केलंय, काय नाही केलंय, आणि आम्ही आज काय करत आहोत आम्हाला समजत नाही. कारण आम्ही डोळे असून नेत्रहीन आहे, आंधळे झाले आहोत, कान असून आम्ही पाहिले आहोत. आम्ही काय करतोय आम्हालाच कळत नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलेले, ज्यावेळेस तुम्ही इतरांसमोर उभे राहतात तर त्या इतरांना ख्रिस्ताचं तेज जे आहे ते ख्रिस्ताचं तेज तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. ख्रिस्ताची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा इतरांना दिसली पाहिजे. आज वाईट परिस्थिती अशी होती की आम्ही जे आमची वागणूक जी आहे त्या वागणुकीतून ख्रिस्ताचा अपमान होतो. हेच का ते ख्रिस्ती? तुमच्या ख्रिस्ताने तर किती सहन, तुम्ही काय करताय, आम्ही काय करतो. म्हणून पुन्हा एक वारी संधी परमेश्वराने आमच्या आयुष्यात सोडलेली. म्हणून ताट वाटी आतून साफ करा, ते आपोआप बाहेर काय होईल.
इतरांनी म्हटलं बाया खरंच हा ख्रिस्ताचा आहे, खरंच ही ख्रिस्ताची आहे, खरंच त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसतो आम्हाला. इतरांनी, आम्ही स्वतःहून काही उपयोग नाहीये. आणि त्यासाठी ही तयारी करणं अतिशय गरजेचं. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्याला हाकलण्यासाठी लगाम बांधून सामग्री लागते. किती संदेश आम्ही ऐकले आजपर्यंत. ज्या जिभेवर सुद्धा आम्ही एकमेव छोटासा अवयव आहे, संपूर्ण शरीराला मलिन करणार आहे, वंशकराला आग लावणार आहे. आणि जो कोणी त्याच्यावर काय करतो, ताबा ठेवतो, कायम ठेवतो म्हटलेलं आहे, तो खरा पूर्ण मनुष्य म्हटलेले नाही. जराच्या एकाच त्या याच्यातून पाण्यातून काय म्हणते त्या छिद्रातून एक तर खारं असेल किंवा गोड तर गोडच पाणी येईल असं नाही येणार की एक तासाने खारं येईल आणि एक तासाने गोड पाणी येईल. पण मात्र हा जो झरा आहे, हे जे मूग जे आहे, इथून मात्र शापही द्यायचे आणि इथून आशीर्वाद पण द्यायचे. आशीर्वाद दे आणि आशीर्वादच दे, शाप देऊ नकोस. काय करता तेच कळत नाही. कसे देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होते. आणि त्यासाठी ही तयारी करा. आता ख्रिस्त दिसला पाहिजे आमच्यामध्ये, इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे. आता इतर एक जणांशी बोलत होतो रस्त्याने आणि तो इलेक्शनचा विषय निघाला होता. इकडचं तिकडचं एवढे दिग्गज पडले, असं पडलं, रथी महारथी पडले. म्हणजे सोलापूर मध्ये काय झालं म्हटलं, रजा पवित्र मंदिरामधून पुलपीट होऊन जाहीर केलेलं होतं. देवाचा शब्द आहे, कधीच व्यर्थ जाणार नाही. देवाला ते घडवूनच आणायचं होतं आणि आमचा ख्रिस्त दिसला पाहिजे. आज आम्ही छाती ठोकून म्हणू शकतो की 15 दिवस आधीच आम्ही म्हणजे आमच्या ख्रिस्ताने जाहीर केलेला होता. हा तो ख्रिस्तीपणा आहे आमच्यामध्ये. त्याला सांगतात असं आणि ख्रिस्ताचं वचन आहे, मी जे बोललो ते बोललो, ते होणारच. आज लोक म्हणतात एवढे दिग्गज हा तो ते शराबमध्ये काय झालं असं. आता त्यांना नाही माहिती काय झाले, पण आपल्याला माहिती आहे. बघा किती आमचा प्रभू महान आहे, त्याच्या आम्ही लेकर आहोत आणि त्याने आम्हाला मंदिर दिलेलं आहे. म्हणून म्हटलंय मंदिरात येतो तर पाऊल कसं टाक, सांभाळून टाक. काय असं ते बाहेर सोडून द्यायचं तिकडेच. इथे फक्त मी आणि माझा प्रभू, आणि जाताना फक्त माझ्या प्रभूलाच मी घेऊन गेलो पाहिजे. इथून दुसरं नाही काही घेऊन गेलं पाहिजे. माझ्या प्रभूला, तोच प्रभू मी इतरांना सांग गाजवला पाहिजे. ही ख्रिस्त राज्याची सुरुवात आहे. जो मनाच्या खुशी से आज येशू पैदा हुआ है. खरंच इकडे अंतःकरणामध्ये येशू जन्माला असेल तर भरपूर आनंद आहे. कितीतरी आनंद आहे पवित्र शास्त्रामध्ये, त्यातला हा आनंद आहे. तो खरा आनंद. त्यासाठी आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची तयारी करा. आपले वस्त्र नव्हे, आपले हृदय घाला. ख्रिस्त इतरांना तुमच्यामध्ये तो ख्रिस्त दिसला पाहिजे. इतरांसमोर जेव्हा उभे राहतात तर ख्रिस्ताची प्रतिमा त्याला दिसली पाहिजे. तेच त्याच्यावर पडलं पाहिजे आणि ते पडल्यानंतर त्या समोरच्याचं देखील परिवर्तन झालं पाहिजे. हा खरा ख्रिस्त. ही आम्ही खऱ्या अर्थाने तयारी केली पाहिजे. इकडे अंतःकरणामध्ये ते दिवा पेटलेला पाहिजे, ती मेणबत्ती लावली पाहिजे. मी काल पाहत होतो प्रत्येक ठिकाणी मेणबत्त्या घेत होते सगळेजण. आजच्या पहिल्या रविवारची ही मेणबत्ती, मग पुढच्या रविवारची ही मेणबत्ती, मग त्याच्या पुढच्या रविवारची ही, आणि मग त्याच्या पुढच्या रविवारची ही झाली चौथी, मग नाताळची 5वी मेणबत्ती. त्याचे ते कलर्स ठरलेले वेदी समोर लावायचं. अरे इथे पेटवा तुम्ही. पण म्हटलं आत्म्याला विसरू देऊ नका, तर पेटत ठेवा. मंदिरामध्ये तर देवाचा आत्मा आहेच नाही असं नाहीये. पण हे झालंय हाताने बांधलेलं मंदिर. पण तू शास्त्र सांगतो माझ्या मुला, माझ्या मुली, तुझं शरीरच माझं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये बसताना माझा आत्मा आहे. तो आत्मा पेटत ठेवलाय का? आणि कार्यसिद्धी ना तर बलाने ना पराक्रमाने आत्म्याच्या द्वारे होते.
आणि आत्मा जर भिजलेला असेल तर कसं कार्य स्थितीत जाईल, कसं कार्य पूर्णत्व जाईल ते सांगाल. तसे देवाचे आशीर्वाद जिथे देवाचे आशीर्वाद. म्हणून ही संधी, जसं ते 40 दिवसात एक संधी मिळते ना पश्चातापाची, 365 दिवसातून लोक म्हणतात ते नाही करायचं, ते आता तो विषय नाही. पण ही संधी ख्रिस्त जन्मोत्सवाची सुद्धा आमच्या आयुष्यात देवाने सोडली. त्याचं सोनं म्हणतात ना, ते सोनं करून घ्या. आणि ही अंतकरण रूपी गव्हाची ती सजवा, आतून साफ व्हा, बाहेरून आपोआप शुद्ध होतात. तेव्हा पुढे जाऊन देवाचे आशीर्वाद जिथे देवाचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते. पण म्हटले तर निर्बुद्ध घोडा किंवा खेचासारखं ती तयारी करा. आणि त्या तयारी करत असताना किती आज देवाला मी धन्यवाद देत आहोत की आज हा आगमनाचा पहिलाच रविवार आहे. त्याला जुळून प्रभूच्या विधी पण आलेला आहे. आम्ही फक्त आमचे ते विधीचे पुस्तक घेतो, काढतो आणि ते वाचतो, ते काय बोलतोय त्याच्याकडे किती लक्ष असतं आमचं. म्हणून म्हटले संदेश आठवून घे, दिवस वाईट आहे. मागच्या रविवारी जो संदेश मी ऐकला कित्येकाने मला खूप प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं बाळासाहेब पुन्हा त्याच्यावर तुम्ही नंतर व्यवस्थितपणे अगदी डिटेल्स मध्ये म्हटलं नक्की आपण एक एक सेपरेट घेऊ म्हटलं. 7 मंडळावर आपण ऐकलं मागच्या रविवारी. आणि त्यातली हल्लीची मंडळी कशी ते देवाने दाखवून दिलं आम्हाला काय करते आणि त्या मंडळीचा माझ्या समोर सुरू करणार नाही. साखळी मंडळी आत्मा मंडळास म्हणतो ज्याला का नाही तो ऐकून का आत्मा म्हणतो का तर सगळ्यालाच तेव्हा आत्मा त्या आत्माला पेटत ठेवा तरच कार्य महत्वाचं आहे. त्यासाठी तयारी करा. तेव्हा कुठे जाऊन देवाचे आशीर्वाद ते देवाचे आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते. आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या हातात खेळ सोबत आहोत आणि आजही आमचं येशू ख्रिस्त त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आपले आशीर्वाद गाळते. कारण आम्ही त्याचं मूर्खाप्रमाणे होऊन वागत आहोत. आजही तो टपटप आश्रू गाळते आणि आपल्या पित्याला आजही ज्याप्रमाणे जिवंताच्या भूमीवर असताना त्याने त्या वधस्तंभावर असताना प्रार्थना केली, बाबा यांना क्षमा कर, आजही तो प्रार्थनाच करते. ती प्रार्थना करते, बाप्पा हे पित्या थांब, अजून थांब, कदाचित येतील हरवलेले शोधावयास कदाचित येतील. माझ्या कळपाचा पाडा होत आहे म्हणून तो टपटप अश्रू गाळते, रडते. कुणाचा पाडावे, कुणा मनुष्याचे कळपाचा पाडा होत आहे. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरा करता आपला काय करतोय, प्राण जीव देतोय. त्याने जीव दिला, प्राण दिला, त्याचंही आम्हाला काही मोल नाहीये. जास्त ना तर खरंच आज आम्ही त्याप्रमाणे वागलो असतो. अरे माझ्या ख्रिस्ताने माझ्यासाठी काय नाही केलंय, जे माझा जवळचा सखा सुद्धा करणार नाही, आप्तजन सुद्धा रक्ताच्या नात्याचं सुद्धा करणार नाही, ते माझ्या ख्रिस्ताने केलंय. म्हणून उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरा करता आपला जीव देतो, प्राण देतोय. आणि त्याच्या पलीकडे दुसरं कुठलीच प्रीती नाहीये की जी प्रीती आम्हाला या दिवसातून शिकायची. कसे देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून या दिवसातून जात असताना ती तयारी करा. ती ख्रिस्ताची प्रीती, तो ख्रिस्ताचा आनंद, ती ख्रिस्ताची शांती, तो चांगुलपणा आमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. ती तयारी करा. अंतःकरणाची तयारी करा, मनाची तयारी करा. आणि मग मला ख्रिस्त कुठे आहे, तर ख्रिस्त माझमध्ये आहे असं म्हटलं पाहिजे. आणि तो इतरांना पण कळला खरंच त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे. आणि म्हणून याच्या त्याच्याकडे कोणाकडेच कधीच बोट करू नका. एक बोट तिकडे करतो, 3 बोट आमच्याकडे असतात. आम्ही ख्रिस्ताला दोष देतो जे आमचं शरीर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे आमचं हा शरीर जे बनलेले ज्यामध्ये त्याला आत्मा आहे, त्याने आम्हाला एक नाव दिलेले, आयडेंटिटी नाव आहे. ते शरीर दिले त्याच्यामध्ये जीव आहे. असे 3 हा विषय वेगळा आहे तो सांगतो.
आणि मग ज्यावेळेस आम्ही इतरांना दोष देतो तर 3 बोटं जे आमच्याकडे येतात ना ते आम्ही ख्रिस्ताला दोष करतो. कारण तुझं शरीर ख्रिस्ताचं मंदिर आहे. हा अधिकार आम्हाला दिलेला नाही कोणीच. आणि म्हणून या ख्रिस्तागमनाकडे आम्ही वाटचाल करत असताना तयारी करा, मोठा आनंद करा की संधी आमच्या आयुष्याला परमेश्वराने जोडलेली. चला आपण आपले मार्ग तपासू, शोधू आणि कुठे जाऊ, पुन्हा परमेश्वराकडे जाऊ. ते ज्ञानी लोक त्यांनी तो मार्ग शोधला, थांबून नाही राहिले तर तारेच्या दिशेने तो कुठला मार्ग असेल आणि त्या मार्गाने जात असताना परत त्याच मार्गाने ते आले नाही, जाताना ते दुसऱ्या मार्गाने हे पण आम्ही शिकलं पाहिजे. हा काय प्रकार आहे, ह्या मार्गाने जाताना त्या मार्गाने बदलले पाहिजेत आम्ही आमचे मार्ग. ख्रिस्ताकडे गेलेल्या मार्गाने पुढे जाताना तर पाठीमागे म्हटलं मागे वळून पाहू नकोस. जो परत तू पुन्हा उठत नाही काय ती तयारी करा. आतून मी कसा साफ होईल त्यासाठी प्रयत्न करा. त्या खोकल्याला देखील जागा करायला जागा आहे ते राहायला, ओके नाही. ज्याप्रमाणे मागील दिवसामध्ये नाही त्या निळवीला सुद्धा आहे, चिमणीला सुद्धा आहे, पण ते शास्त्रामध्ये म्हटले मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला. आणि मग ही संधी जर आम्हाला आहे, मला मिळालेली आहे, तर किती ते आम्ही भाग्यशाली म्हणावं की त्या ख्रिस्तासाठी मी माझं अंतःकरण जे उघडे केले, हे माझ्यामध्ये ख्रिस्ता मी जागा देतो, माझ्यामध्ये वस्ती कर. एखादा मोठा कोणी व्यक्ती जर आपल्या घरी यायचा असेल ना तर कशी तयारी करतो बघा. त्या घराची काय पसारा पडला असेल तर सगळ्या वस्तू फेकणार, इकडे तिकडे तिकडे इकडे बोलणार, सगळ्यांना सगळं टाप साफ एकदम चकाचक, का ते आपल्या घरी येणार आहेत. मग ख्रिस्त जर येणार आहे, आता आम्ही ती वाटचाल करत आहोत, तर किती खऱ्या अर्थाने आम्ही ती तयारी केली पाहिजे. आमची तयारी आहे, मग करंजाची तयारी आहे, लाडूची तयारी आहे, अजून काय काय करा. मी असं नाही म्हटलेलं नाही, बाहेर जाऊन माणूस बालकाम करायला करा, पण त्याच्या आणि घराची तयारी, कपड्याची तयारी, जाळं सगळे काढतो, कलर देतो, नाही करत तर वर्षातून एकदा ते सगळे साफसफाई, भांडे सुद्धा धुतात, भिंतीवर असतील वर्षाचे जुने, मग काय पितांबरी आणतील, काय ते सगळं घासून सगळे जुने बिछाने असेल ते सुद्धा धुवून काढतात. सण एकदाच असतो वर्षातून, सगळी साफसफाई, पण स्वतःची किती आहे ना ती साफसफाई केली का? घरातले जाळे काढतो ते काय असेल तसे धूळ काढतो, इथले धूळ काढले का? इथले जाळे काढलेत का? ते पहिले काढा, आतून काढा, बाहेरून आपोआप साफ होताय तुम्ही. तो खरं ख्रिस्त तिथे जन्माला येईल. उगाच म्हणत नाही तो सातव्या मंडळीला चित्रकटी 3 बद्दल जे ऐकलेलं मागच्या रविवारी लावली काय कशी मंडळी, त्यालाच म्हटलेले त्याने तिथे मी धाराशिवमध्ये दार ठोकीते. त्याला माहितीये असे काही कुलप लावले की चाव्या सुद्धा हरवलेले आहेत, अशा काही त्यात कड्या लागल्यात की त्यात घोरता सुद्धा त्याला तेल सुद्धा सोडलेलं नाहीये. म्हणून तो म्हणतो मी धाराशिवमध्ये दार ठोकीते. आमचं उलट आहे, अनेकांनी ते पोस्टर बाहेर दाराला सुद्धा लावलेले तसे, येशू ख्रिस्त उपाय दाराजवळ दार ठोकतोय. आता इथलं दाराचं काय, हे दार तो ठोकतोय अंतःकरणाचं. ती किती आम्ही तयारी करतो, ती तयारी करतो खरंच देवाच्या आशीर्वादाला प्राप्त. एक राजा होता आणि त्या राजाकडे तो राजा 3 लोकांना म्हटला तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागा, मी तुम्हाला ते देतो, दरवर्षी तो द्यायचा.
एकाने सांगितलं मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, ठीक आहे सगळे देऊन टाकायला. राजा बोलला. दुसऱ्याने सांगितलं मला हे पाहिजे ते पाहिजे, सध्या नाही. तिसऱ्याला विचारतो, तो काय म्हणतो, माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. काय म्हटलं, फक्त तुम्ही माझ्या घरी यावं ही माझी इच्छा आहे. आता ते लोकांनी विचार केला, ते राजाच्या बरोबरचे ते सगळे सेनापती असतील, त्याचे ते अधिकारी असतील, हा जो व्यक्ती हा एकदम गरीब झोपडीत राहणारा, आणि हा म्हणतो माझी एवढीच इच्छा आहे तुम्ही माझ्या घरी यावं. आता त्याच्या घरी जायचं तर तिकडे रस्ते पण नाही जायला. हा काय म्हटलं, फक्त माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदम एकदम फक्त माझ्या घरी. ठीक आहे म्हटलं. पण आता त्याचे जे अधिकारी राजाला घ्यायचं कसं त्याच्या घरी, याच्या घरी जायचं रस्ता पण नाही, याच्या घरी जावं आज झोपीत राहतो, याच्या घरी बसायला खाली काही नाही. बघा त्याची इच्छा नाही, राजा फक्त तुम्ही माझ्या घरी यावं. त्याच्या घरी तो येण्यासाठी त्याच्यासाठी महाल बांधला गेला, त्याच्यासाठी रस्ता बनवायला गेला, त्याच्यासाठी त्या वस्तू आणण्यात का तर राजाला तिथं जाऊन बसायचंय. बघा आपोआप त्याला सगळ्याची काय इच्छा होती, फक्त साहेब माझ्या घरी या. साहेबाला सगळं, साहेबाकडे रस्ता सुद्धा झाला साहेबाला, साहेब झोपडीत होता, साहेबाला महाल बांधून दिला, राजा येणारे. साहेबाच्या घरात खायला काही नाही, साहेबाचे घर भरले सगळे, कपडे लागतात, घर चांगलं महालासारखं घर बनवून दिलं. ख्रिस्ताच्या वेळेस तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ती इच्छा, तो म्हणतो ज्या वस्तूने तुझं घर भरलेलं आहे त्या वस्तूने मी तुझं घर भरेल, आणि नुसतं भरणार नाही त्याचा लाभ देखील तू घेशील. अनुवादाच्या पुस्तकामधून परमेश्वराने वचन आम्हाला दिलेली आहे. तेव्हा कुठे जाऊन आम्ही पण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो ते निश्चित पूर्तता माझ्या जीवनात झाले, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ नाही. इकडे वाहण्याचा तर प्रश्न वेगळा, पात्र भरलंच नाही ते व्हायचं कधी ते. परंतु आमच्या मंडळीमध्ये देवाने असे लोक दिलेले आहेत की खरंच त्यांचं पात्र आज नुसतं भरलेलंच नाही तर ते वाहत देखील आहे. ही देखील साक्ष त्याने ठेवलेली की तोच मी परमेश्वर, तोच आहे, दुसरा नाहीये. की बघ तिकडे तुझ्यामध्ये का होणार तसं, आणि म्हणून ती तयारी करा. ख्रिस्त जन्मास्तवाकडे मी येत असताना काय असेल ते सगळं इकडचं काढून टाका. ऐकलं नुसतं ऐकतो म्हणतो, बाळक नुसतं जीव तोडून वरून संदेश देतो, पण हाय तशीच काहीच फरक नाही. ख्रिस्त जे सांगतोय ते आम्ही केलं पाहिजे, ते आम्ही ऐकलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन देवाच्या आशीर्वाद ते खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होते. अधिक वेळ घेणार नाही, प्रभूच्या स्तुतीकडे आम्ही येणार आहोत. प्रभूची स्तुती करूया. सांगण्याचं एवढंच तात्पर्य की ख्रिस्त जन्माकडे येत असताना, हे सर्व तयारी करत असताना आपल्या अंतःकरणाची विशेष करून तयारी करा. देवाचा आशीर्वाद निश्चित आम्हाला प्राप्त होते. प्रभूची स्तुती करूया, त्याचे उपकार त्याचे आभार मानूया. प्रार्थना करू. थोर आणि सर्वस्वत असेल अधिष्ठेय परमेश्वरा, आम्ही निर्बुद्ध खोडा किंवा खेचर यासारखे न होता तेव्हा परमेश्वरा तुझी जी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेप्रमाणे वागणारे चालणारे व्हावेत, पण त्यासाठी आज आम्ही प्रार्थना करतो. त्यासाठी मार्गात तुमचं मार्गदर्शन, आम्ही आमच्या अंतःकरणाची मनाची खऱ्या अर्थाने तयारी करावी. ख्रिस्त येशू आमच्या अंतःकरणामध्ये जन्माला येण्याची गरज आहे, आणि तूच आम्हा बोध करते पाहते दाराशी भांडणार ठोकले. आज आम्ही पुढे आपलं अंतःकरण मन कठीण न करता पूर्व तुझ्यासाठी आपल्या अंतःकरणाचं दार उघडं करतो, आणि तुला अंतःकरणामध्ये स्थान द्यावं म्हणून प्रत्येकाला सहाय्य कर. आणि तो खरा आज आम्हासाठी दाविदाच्या तो आनंद आम्हाला प्राप्त होऊन आज आम्ही प्रार्थना करतो. सहाय्य कर, अनुग्रह कर, कृपा कर. कारण तुझ्या निजाकडे देखील येत असताना आमचं आत्मपरीक्षण करावं, पण त्यासाठी सहाय्य कर. प्रार्थनेचा आत्मधी पश्चात अभियान करण्यात उद्या पण तुमची इच्छा आहे तुमच्या आयुष्यात
मान महिमा गौरवता तू पुढे सगळं सर्व काळ तुला देत असेल. विनंत्या प्रभू येशू तुझ्या स्तोत्र मागतोय. आमेन. देव आपल्या जागेवर उभे राहूया.